आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा दौरा आहे। जळगावच्या 4 आमदारांच्या मतदारसंघात जनसंवाद सभा होत आहेत। विशेष म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात सभा आहेत। आज कुणावर ते निशाणा साधतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर एकही निवडणूक हरलेलो नाही, पक्ष कायम आपल्या पाठीशी राहिला अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे। नाव न घेता त्यांनी अशोक चव्हाणांना या निमित्तानं टोला लगावलाय। पुण्यामध्ये सरकारी कामकाज दाखवून मतदारांचा डेटा जमा करताय असा आरोप युवक काँग्रेसनं केलाय। शहरात निवडणूक आयोगाकडून ईव्हीएमची प्रात्यक्षिकं दाखवली जातात। या जनजागृती कार्यक्रमात मतदारांचे मोबाईल नंबर घेतले जातात। त्यावर युवक काँग्रेसनं आक्षेप घेत अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कल्याण बाजारपेठेतील नागरिक 24 वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत। रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्यांच्या पुनर्वसनाचे आदेश उच्च न्यायालयानं महापालिकेला दिले, तरीही कल्याण डोंबिवली महापालिका दुर्लक्ष करते। त्यामुळे जागरूक नागरिक फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 3 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले। अंबरनाथमधील उल्हास नदीतील मातीचा भराव पावसाळ्यापूर्वी काढण्याच्या सूचना दिल्यात। झी 24 तासच्या बातमीची दखल घेत स्थानिक भाजप आमदार कथोरे यांनी भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी JNPT वडोदरा महामार्गाचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। तसंच माती काढली नाही तर नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो हेही निदर्शनास आणून दिलं।